तुम्हाला फक्त ही पेस्ट बनवायची आहे आणि तांब पितळीच्या भांड्यावरती फक्त ही पेस्ट लावायची आहे ना. घासणीची गरज ना कसलीच गरज. तुम्हाला खूप इझिली तुम्ही फक्त अशा पद्धतीने तुमची भांडी स्वच्छ करू शकता. ना कोणतं केमिकल आहे, ना बाहेरची कोणता पावडर आहे, ना कोणता स्प्रे आहे. अगदी घरगुती जे किचन मध्ये साहित्य अवेलेबल असतं बस तेच वापरून अशा पद्धतीने आपण भांडी अगदी स्वच्छ केलेली आहेत. ना नखामध्ये ती पावडरची घाण जात ना काहीच. ज्या पद्धतीने आपण आपल्या फेस साठी मास्क बनवत असतो अगदी आपण त्याच पद्धतीने तांब पितळीच्या भांड्यासाठी अगदी घरच्या घरी फक्त 4 इंग्रेडियंट्स वापरून क्लीन करणार आहोत. तुम्ही बघू शकता तांब पितळीची भांडी किती घाण झालेली आहेत, अगदी काळपट झालेली आहेत, चिकट चिवट झालेली आहेत. आणि जर आपण याला स्वच्छ केलं नाही तर हे अजून त्याचं पितळ चमकण्याच्या ऐवजी ते अगदी काळपट दिसायला लागतं. जसं सोनं चमकतं अगदी पितळ तसं स्वच्छ झालं ना तर तसं चमकायला लागतं. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या देवाच्या मूर्ती सुद्धा अशा पद्धतीने स्वच्छ करू शकतात. माझ्याकडे या महापुरुषांच्या मूर्त्या आहेत, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो या सुद्धा मी ना हे जे काही बनवणार आहे आज पेस्ट त्यानेच मी स्वच्छ करत असते, नेहमी त्याच पद्धतीने करते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला कसं बनवायचं ते बघूयात. आपल्याला काय करायचं आहे, बेसन पीठ घ्यायचं आहे 2 चमचे. आता मला 2 मूर्त्या घासायच्या आहेत आणि बाकीचे जेवढे तांब पितळेची भांडी आहेत तेवढी सगळी स्वच्छ करायची आहे. त्यामुळे मी इकडे बेसन पीठ 2 चमचे घेतलेला आहे. जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्या अगदी थोडंसं कमी आपल्याला हळद घ्यायची आहे. म्हणजे 1.5 चमचा मी इकडे हळद घेतलेली आहे. तुम्ही समप्रमाण सुद्धा घेऊ शकता. तर इकडे माझ्याकडे जेवढे भांडे आहेत तेवढं मी पेस्ट बनवते आहे. त्यामुळे तुम्ही इकडे इन्ग्रेडियंट कमी जास्त करू शकता. जेवढे भांडे आहेत तुमच्याकडे त्या हिशोबाने तुम्हाला याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त घ्यायचं आहे. खूप कमी भांडे असेल तर 1-1 चम्मच जरी तुम्ही घेतलं ना तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा मोठा चमचा भरून मीठ घ्यायचं आहे. मी इकडे पिंक सॉल्ट वापरते म्हणून याचा कलर पिंक आहे. तर इकडे 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि नंतर व्यवस्थित ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे. हवं तर ही पावडर तुम्ही ऍज इट इज तयार करून सुद्धा ठेवू शकता. यामध्ये फक्त तुम्हाला एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे आणि ही पेस्ट तयार होऊन जाते. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे दही. जेवढं बेसन पीठ घेतलं आहे तेवढंच तुम्हाला यामध्ये दही घालायचं आहे. जर दही पातळ असेल तर थोडंसं जास्त तुम्हाला घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे लागेल. किंवा मग घट्ट दही असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला जास्त घ्यायचं नाहीये, फक्त 1 ते 2 चमचा तुम्हाला इकडे मोठे चमचे घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या यामध्ये ऍडिशनल तुम्हाला पाणी घालायचं नाही आहे. याची जी काही पेस्ट बनणार आहे ती दह्याचा वापर करूनच पेस्ट बनवायची आहे. तुम्हाला जर असं वाटलं की दही कमी झालं आहे तर अशा वेळेस तुम्ही दही पुन्हा वाढवून अशा पद्धतीने पेस्ट तयार करू शकता. एकदम जबरदस्त पेस्ट झाली आहे. अर्ध लिंबू यामध्ये मी पिळालेलं आहे आणि आता हे मिक्स केलेलं आहे. लिंबू जर यामध्ये न पिळालं आणि जर हा मास्क तुम्ही हातापायांना सुद्धा लावला तर तुमच्या हातापायांवरील काळसरपणा नक्की निघून जाईल. एवढं जबरदस्त आहे. फक्त लिंबू टाकू नका, कारण लिंबू आपल्या शरीरासाठी किंवा आपला पीएच इम्बॅलन्स करून टाकतो. त्यामुळे कधी कधी कोणाला तो सूट होतो तर कोणाला लिंबू सूट होत नाही. त्यामुळे कधीही जर तुम्हाला लिंबू वापरायचा असेल तर तो हातावरती आधी टेस्ट करावा किंवा पॅच टेस्ट करावी, नंतरच वापरावा. तर आता तुम्ही बघू शकता भांडे कशी काळसर झालेली आहेत. ही तांब पितळेची भांडी बरेच दिवस झाले मी साफ केली नव्हती. त्याचबरोबर दिवा जो असतो तो सुद्धा चिकट चिवट असतो, तर तो सुद्धा मी याच पद्धतीने साफ करणार आहे. सरळ भांडी आधी ना पाण्याने त्यावरती पाणी टाकायचे, ओलसर करून घ्यायची. हवं तर एखादी सॉफ्ट घासणी तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हाताने कम्फर्टेबल वाटत नसेल तर. आणि फक्त हे लावायचं. जास्त तुम्हाला घासायची गरज पडत नाही. फक्त जिथे आपले तांब पितळेची भांडी आहे सगळ्याला फक्त ही पेस्ट अशी लावून घ्यायची आणि लगेच धुवून घ्यायचं. तुम्हाला यानंतर डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरत असणार किंवा साबण वापरत असणार याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. एकदम इझी आहे, कारण आपण यामध्ये असं कोणतंच केमिकल वापरलेलं नाही. सगळे अगदी घरामध्ये आपण जे पदार्थ खातो जेवणामध्ये तेच आपण घेतलेलं आहे, वेगळं असं काहीच घेतलेलं नाही. असं बिलकुल नाहीये की फक्त तांब्याचीच भांडी आणि क्लीन होतात. तांब पितळ सगळे भांडे क्लीन होतात. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एकदा नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा आणि क्लीन करून बघा भांडे आणि मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. या पद्धतीने जर तुमच्या भांड्यांवरती खूप काळसर थर जमा झाला असेल आणि तुम्हाला जर हाताने असं वाटत असेल की थोडं प्रेस करावं लागत आहे तर अशा वेळेस तुम्ही ना एकदम सॉफ्ट घासणीचा वापर केला तरीही चालेल. कारण आता ही तांब पितळेची भांडी बरेचसे असे असतात की ते ठेवून दिलेले असतात. त्यामुळे आपण एखाद्या वेळेस वर्षातून एकदा किंवा वर्षातून 2दाच ते काढत असतो क्लीन करण्यासाठी. सो त्यावेळेस तुम्ही थोडासा घासणीचा वापर केला किंवा जुन्या टूथब्रशचा वापर केला ना तरी सुद्धा चालून जातो. या पद्धतीने करायचं आहे आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. असा मास्क तुम्ही बनवला आणि ह्या पेस्टने किंवा मास्कने जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या भांड्याला हा मास्क लावला आणि क्लीन केलं ना तर जबरदस्त असा रिझल्ट येतो. ही जी काही पेस्ट आहे ह्या पेस्ट
पेस्टमुळे जेव्हा तुम्ही भांडे क्लीन करता तांब पितळेची, याने भांडी लगेच काळसर होत नाही. कारण बरेच असे आपण लिक्विड बनवतो तर त्याने व्हिनेगर किंवा बाकीच्या गोष्टी वापरल्याने, सिट्रिक ऍसिड पावडर वापरल्याने भांडी लगेच काळी होऊन जातात. तर तसं इथे असं काहीच होत नाही. तुम्ही बघू शकता मी ही सगळी भांडी घासून घेतली तरी सुद्धा हे काळे झालं नाही. नाहीतर आतापर्यंत सिट्रिक ऍसिड वगैरे वापरलं असतं तर ते काळी झाली असती. स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि हवेखाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायची, किंवा मग नसेल ऊन वगैरे तर स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचं आणि सुकवून घ्यायचं आणि नंतर तुम्ही भांडी ठेवून देऊ शकता. खूप व्यवस्थित क्लीन होतात. महिनाभर ह्या भांड्यांचा शाईन असा आणि असा राहतो. नाहीतर याचा जो काही असा पिवळा धम्मकपणा असतो ना तो सुद्धा पूर्ण निघून जातो, किंवा आपण स्वच्छ केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी ते काळसर होतात. पण तुम्ही बघू शकता मी याच पद्धतीने महापुरुषांची मूर्ती सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. तर मी कधी यांच्यावरती घासणीचा वापर करत नाही. पण जर घासणीचा वापर खूप घाण झाले असेल, करायचंच असेल, तर मी एक वेगळी घासणी इथे ठेवलेली आहे एकदम सॉफ्ट. पण मी खरं तर वापरत नाही. पण मी एखाद्या जुन्या टूथब्रशचा सुद्धा यासाठी वापर करत नाही. तर एक नवीन टूथब्रश ठेवलेला आहे. कारण यावरती जी डिझाईन असते त्यामध्ये तो काळसरपणा हाताने निघत नाही. त्यामुळे मग मी नवीन टूथब्रशचा वापर करत असते. किंवा तुम्ही काय करू शकता, कापसाचा बोळा घेऊ शकता. तुम्हाला जर देवांच्या मूर्त्या सुद्धा साफ करायच्या असेल, कापसाच्या बोळ्याने सुद्धा केलं तरी चालेल. बघू शकता मी अगदी हाताने साफ केलं आणि किती व्यवस्थित पिवळी धम्मक अगदी मूर्ती निघालेली आहे. या पद्धतीने मी स्वच्छ करून घेत असते. फक्त मूर्तींवरती आधी पाणी टाकायचं. आता ह्या मूर्तीवरती बघा, गौतम बुद्धांच्या मूर्तीवरती भरपूर असं डिझाईन आहे. सो ही डिझाईन ना मी हाताने काढली तरी निघत नाही. मग मी हे बघा नवीन ब्रश, नेहमी नवीन ब्रश वापरत असते. जुना कधीच वापरायला पाहिजे नाही. आणि ही डिझाईन अशी घासून घेत आहे. पण फेसवरती मी कधीच ब्रशने घासत नाही. व्यवस्थित क्लीन होतात. एकदम जबरदस्त असा हॅक आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो करायचं बिलकुल विसरू नका. या पद्धतीने तुम्हाला सगळ्या ज्या काही मूर्ती आहेत त्या तुम्ही घासून घेऊ शकता. जर तुम्ही डेली देवाच्या मूर्त्या ह्या क्लीन करता तर ही पेस्ट तुम्ही डेली बनवू शकता. जे पहिले 3 इन्ग्रेडियंट आहे ते ॲज इट इज बनवून ठेवायचे. त्यामध्ये फक्त दही टाकायचं. अगदी तुम्ही लिंबाचा रस नाही टाकला तरी सुद्धा चालून जातं. फक्त दही थोडंसं आंबट असायला हवं, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील देवाच्या मूर्त्या सुद्धा साफ करू शकता. महापुरुषांच्या मूर्त्या असेल तुमच्याकडे त्या सुद्धा तुम्ही याच पद्धतीने क्लीन करू शकता. त्यामुळे तुम्ही हा हॅक नक्की वापरून बघा आणि हा हॅक वापरल्यानंतर 100% तुम्हाला याचा जबरदस्त असा रिझल्ट येईल. तुम्हाला अगदी दुसऱ्या दिवशी त्याची जी काही चमक आहे ती गेलेली दिसणार नाही. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळी स्वच्छता होऊन जाते. आता बघा, जर तुमच्याकडे दही नसेल ऐनवेळेस तर तुम्ही काय घेऊ शकता, तर तिथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. व्हिनेगर जर तुम्ही वापरत असणार तर कमी प्रमाणात वापरा. पण व्हिनेगरने चान्सेस असतात की दुसऱ्या दिवशी तुमचे भांडे काळे होण्याचे. सो अशा वेळेस लिंबाचा वापर जर केला तर जबरदस्त रिझल्ट येईल. तुम्ही बघू शकता सगळी भांडे स्वच्छ झाली आहे. मी तर सुती कपड्याने सुद्धा पुसली नाही, अशी सुकवत ठेवली आहे. उन्हामध्ये व्यवस्थितरित्या सुकून जातात आणि मूर्त्या लगेच सुकल्या की मी ठेवून देत असते जिथल्या तिथे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील तांब पितळीची भांडी आणि देवांच्या मूर्त्या स्वच्छ करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा हॅक कसा वाटला. ही पेस्ट किंवा हा तांब पितळ्याचा मास्क तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. यानंतरचा हा व्हिडिओ नक्की बघा.